हर्षवर्धन पाटील यांचा आज सकाळी 10 वाजता राष्ट्रवादी शरद पवार पक्षात प्रवेश होणार आहे। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये इंदापूरमध्ये हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडणार। अमरावतीमध्ये आज शिवसेनेच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आले, तर या मेळाव्याला खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार आहेत। राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम आज नाशिक दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना मार्गदर्शन करणार। मुंबईकरांची पहिली भुयारी मेट्रो आजपासून सेवेत धावणार आहे। सकाळी 11 वाजता बीकेसी आणि आज जेविलार मेट्रो स्थानकावरून पहिली गाडी सुटणार आहे। विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या भूसंपादनासाठी निधीचा मार्ग मोकळा झाला। या प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांचे कर्ज रोखे खुल्या बाजारातून घेण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली। राज्य सरकारकडून येत असलेल्या अपुऱ्या निधीमुळे एसटी महामंडळातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या पीएफ आणि ग्रॅज्युइटीचे सुमारे 1700 कोटी रुपये थकले आहेत, असा आरोप महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी केला। राज्यात एसटी महामंडळाच्या ताफ्यात 2500 नव्या डिझेल लालपरी बस पुढच्या वर्षी दाखल होतील, अशी माहिती महामंडळाचे उपाध्यक्ष डॉक्टर माधव कुसेकर यांनी दिली। तसंच एसटीला सतत नफ्यात ठेवण्यासाठी एनएफबीआर सारख्या इतर पर्यायी माध्यमातून महसूल मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी म्हटलं। प्रत्येक महापालिका क्षेत्रात किमान 500 ई-रिक्षा महिलांना देण्याचा निर्णय घेण्यात आला। तसेच पुढील काळात हे प्रमाण दुप्पट केले जाईल, असं महिला आणि बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलं। गोव्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राज्यप्रमुख सुभाष कोलिंगेकर यांच्या वक्तव्यानंतर वाद वाढलाय, तर त्यांच्या अटकेच्या मागणीसाठी ख्रिश्चन समाजाची निदर्शने करण्यात आली। सोलापूरच्या अक्कलकोट येथे नोकरीचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणारा तोत्या उपजिल्हाधिकाऱ्यास अटक केली। अक्कलकोट उत्तर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण डीबी पथकातील पोलिसांनी ही कारवाई केली। युनेस्कोच्या शिष्टमंडळाने कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्याला भेट देत पाहणी केली। भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, महाराष्ट्र राज्य पुरातत्व विभाग, वन विभाग आणि स्थानिक प्रशासन यांच्या अधिकाऱ्यांसह युनेस्कोच्या पथकाने किल्ल्याची सखोल पाहणी केली। यावेळी स्थानिक नागरिकांनी पन्हाळा संवर्धनासाठी स्वच्छता आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांबाबत सहाय्य केले। लेवा समाज आर्थिक विकास महामंडळासह समाजाच्या मागण्या पूर्ण न झाल्यामुळे जळगावमधील लेवा समाज आक्रमक झाला। विधानसभा निवडणुकांपूर्वी मागण्या पूर्ण न झाल्यास लेवा समाजाच्या वतीने राज्य सरकारला आंदोलनाचा इशारा देण्यात आला। गडचिरोलीत महामार्गावर लुटमार करणारी आंतरराज्यीय टोळीला जेरबंद करण्यात आले। पोलिसांनी याचा तपास करत 2 आरोपींना ताब्यात घेत विचारपूस केली असताना त्यांनी आपल्या मित्राच्या सहाय्याने असे अनेक चोरीच्या घटना केल्याची कबुली दिली। त्यामुळे पोलिसांना मोठे यश आले। कुडाळ तालुक्यातील जांभोडे हायस्कूल समोरील बस स्टॉपवर एसटी बसेस न थांबवल्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालकांनी रस्त्यावर आंदोलन केले। शाळेजवळ बसेस थांबाव्यात अशी विनंती करूनही एसटी बस थांबत नसल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांनी काल हे आंदोलन केले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।